भारतीय जनता पक्षाच्या समोर काय दिवस आले आहे की आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मोठा मेळावा होत आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर. आणि त्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी येणार आहेत सभेसाठी. हे महत्वाचे नाही आहे. महत्वाचे हे आहे की नरेंद्र मोदी सोबत जे सभेमध्ये भाषण देणार आहेत त्यांचे नाव आहेत श्री राज ठाकरे साहेब. म्हणजे राज ठाकरे साहेबचा जे पक्ष आहे महाराष्ट्र निर्माण सेना, या पक्षाच्या मुंबईमध्ये एक पण नगरसेवक नाही, एक पण आमदार नाही, एक पण खासदार नाही आहे, त्यांच्या सोबत मतदाता नाही आहे, त्यांच्या सोबत जनता नाही आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा दुर्दैव बघा की राज ठाकरे साहेबांच्या मदत त्यांना पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जे नारा आहे अबकी बार 400 पार, हे खरं आहे की खोटं आहे आपण सगळ्यांना समजला पाहिजे. आणि आमचा जे नारा आहे की अबकी बार भाजपा तडीपार, हे आम्हाला वाटत आहे की हेच खरा नारा आहे. कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे न तर नेते आहेत, न प्रवक्ते आहेत, न वक्ते आहेत, न लोक आहेत. त्यांना भाडेवर माणसं घ्यावा लागत आहे, प्रवक्ते घ्यावा लागत आहे. आणि राज ठाकरे साहेबांचा जे इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे की ते हिंदी भाषी समाजाचे लोकांना, उत्तर भारतीय समाजाचे लोकांना कसा अपमानित केले होते, त्यांचे कार्यकर्ते मारहाण केले होते, हे कोणी विसरणार नाही. आणि मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता हे सदैव आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सोबत राहिली आहे. उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब सोबत राहिली आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये जी नारा लागत आहे ना की 20 मई भाजपा गई, याची सुरुवात 17 मई पासून होणार आहे. कारण लोकांना जमला नाही आहे की राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची सभा होत आहे मुंबईमध्ये. कसा म्हणजे हे कोणाला जमत नाही. कारण की नरेंद्र मोदीजीची अवस्था, भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्याकडे लोक नाही. कमाल आहे.